लढणार का? एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केली आहे का? भाजप नेते चिडले आहेत का? असे सगळे प्रश्न असताना अखेर महायुतीवर शिक्कामोर्तब झालाय। मुंबईसह प्रमुख महानगरपालिका निवडणूक महायुतीतच लढवली जाणार असल्याचं आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र शिवसेना आणि भाजपमधला हा बेबनाव ते महायुतीचं पक्क झालेलं डील हे नेमकं सगळं घडलं कसं? आपण पाहूयात सविस्तर रिपोर्ट। त्यांची आणि माझी मैत्री देखील आहे ती गेल्या अनेक वर्षापासून आहे, ती अनेकांना न कळणारी आहे। हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह है ये दोस्ती हमारी, पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, जुदा नहीं होंगे। हात न छोडेंगे आणि साथ देंगे असं अखेर शिंदे आणि फडणवीसांचं ठरलंय। शिंदेंची दिल्ली वारी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची बंद दाराआड चर्चा, रवींद्र चव्हाणांनी घेतलेली अमित शहांची भेट आणि एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची एकत्र चर्चा या 4 घडामोडींनंतर अखेर युतीवर शिक्कामोर्तब झालाय। मुंबई ठाणे यासह प्रमुख महापालिकांमध्ये युती म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, आम्ही स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला आणि महायुती त्याबरोबर काल देखील रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत काय ठरलंय आपण पाहूयात। मुंबई ठाण्यासह प्रमुख महापालिकांमध्ये 100% युती करायची। युतीबद्दल दोन्ही पक्षाच्या नेत्यांची समिती स्थापन करण्यात येईल। प्रत्येक महापालिकेसाठी 4 ते 5 नेत्यांची समिती बनवण्यात येईल। ही समिती स्थानिक गणित, पक्षांची ताकद आणि उमेदवारांबद्दल शिफारशी करेल। शिंदेंनी भाजपच्या तक्रारींसाठी केलेल्या दिल्ली वारीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अबोला होता, दुरावा होता। हुतात्मा स्मारकाजवळच्या कार्यक्रमात दोघांची तोंड 2 दिशेला होती। दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत हे कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसलं होतं। मग भाजप शिंदेंमधला हा बेबनाव ते भाजप शिंदेंची युती पक्की ते डील फायनल कसं झालं? अर्थात याचं उत्तर आहे दिल्लीत हे डील फायनल झालंय। त्यासाठी महत्त्वाची ठरली ती अमित शहा आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक। या बैठकीत पहा, अमित शहा आणि रवींद्र चव्हाण दोघेही कागद घेऊन बसलेत। या कागदांमध्येच दडलं होतं युती होणार की नाही होणार। भाजपा राज्यात स्वतंत्र लढली तर काय संभाव्य परिणाम होऊ शकतात? महायुती झाली तर कोणत्या महापालिकांमध्ये सत्ता स्थिर राहू शकते? महायुती न झाल्यास कुठे धोका निर्माण होऊ शकतो? कुठल्या महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो? याबाबतचा सविस्तर अहवाल रवींद्र चव्हाणांनी अमित शहांना दिला। त्यानंतर महायुतीमध्ये उत्तम समन्वय ठेवा, मजबूत तयारी करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंका असे आदेश अमित शहांनी दिल्याचं समजतंय। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी युतीत लढणार हे पक्क ठरल्यावर विरोधक म्हणतायत 3 तिघाडा आणि काम बिघाडा। मला त्यांच्या 3 तिघाडा काम बिघाडामध्ये काही मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल। त्यामुळे त्यावेळेची प्रतिक्रिया आपण देऊ। पण यांच्यात काय भांडणं आहेत काल आपण विधानसभेत पाहिलं। त्यामुळे या तिघांचा ताळमेळ काय आहे हे कालच्या त्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आमचे कार्यकर्ते म्हणतायत स्वबळावर लढूया असा दावा शिवसेना भाजपचे नेते करत होते। मात्र शिवसेना आणि भाजप वेगळे लढले तर मतांमध्ये विभाजन झालं असतं। त्याचा फायदा एकत्र लढणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना झाला असता। ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी एकमेकांना छुपी मदत केली तर महायुतीची मतं धोक्यात येतील।
मुंबई महापालिका ठाकरेंकडून हिसकावून घ्यायची असेल तर ताकदीनं लढणं गरजेचं आहे. शिंदेंच्या खासदारांना आणि आमदारांना नाराज करणं भाजपला परवडणार नाहीये. ठाकरेंचे 60% शिंदेंनी स्वतःच्या पक्षात घेतलंय. त्यांची ताकद लक्षात घेता त्यांचा फायदा महायुतीला होणार आहे. मराठी बहुल भागासाठी एकनाथ शिंदेंचा चेहरा भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे. युती जर होत नाही तर एकनाथ शिंदेंसाठी ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण की या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. जर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला तर एकनाथ शिंदेंना महापालिकेच्या निवडणुकीत या 2 महापालिकांसाठीच अडकून पडावं लागेल. मग राज्यात प्रचारासाठी मर्यादा येणार आहे. तसंच साम दाम दंडभेद या सगळ्या यंत्रणा वापरूनही यदाकदाचित जर भाजपाने शिंदेंना या दोन्ही महापालिकेत धक्का दिला तर मात्र शिंदेंसाठी लाजिरवाणा परिस्थिती निर्माण होऊ शकते. या सगळ्या कारणांचा अंदाज आणि गणित समोर आल्यामुळे अखेर भाजप आणि शिवसेनेचं हेच ठरलंय. एक है तो सेफ है. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.